काम आहे म्हणून लोक एसीची हवा पण खाऊ देतात. इथे झाली माझ्या दिवसाची सुरुवात आणि मी केली आहे फेसवॉश करून आली आहे मीनूच्या रूममध्ये. 9 वाजलेत. मीनू अजूनही झोपलेली आहे आणि मी हिच्या रूममध्ये आली आहे जराशा क्रीम लावायला आणि लाईट लावलाय. भीत लाईट लावला आणि ती उठली तर मला खूप पिटाई करून रूमच्या बाहेर हाकलून दे. मग काय लाईट बंद केला आणि आली गपचूप माझ्या रूममध्ये. म्हटलं सर्वात आधी आपला चेहरा पुसून घ्यावा. बाहेरचं वातावरण बघून तर असं वाटत आहे उन्हाळा कमी पावसाळा जास्त वाटत आहे. सारखं नुसतं आभाळ येत आहे पाऊस येत आहे. चाललंय काय यांचं. चेहरा पुसून झाला करत आहे तयारी. तर अर्ध्या क्रीमा असतात माझ्या रूममध्ये आणि अर्ध्या क्रीमा असतात त्या मीनूच्या रूममध्ये. तर इथे माझ्या ओठांना लावून घेत आहे वॅसलीन कारण की थोडेसे ड्राय झाले. मीनू उठणं 10 वाजले ना. जे सकाळी लेट उठतात त्यांना 1 तास एक्स्ट्रा टायमिंग सांगितलं पाहिजे म्हणजे ते पटकन उठतात. या व्हिडिओच्या नादामध्ये पडला असता माझा 34,000चा फोन. तो जर का फुटला असता मग काय ब्लॉगिंग बंद. इथली वस्तू उचलली. प्रामाणिकपणे काम झाल्यानंतर वस्तू तिथेच ठेवून द्यायची बरं का. नाही तर इथे खूप साऱ्या हंगामा होत असतात. म्हणून माझं काम मी करू. ते क्रीम उचलली आणि आपल्या जागेवर ठेवून दिली. उठल्या मॅडम उठल्या. गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे. ओ माय गॉड माझ्या नाकावर एकदम टोकावर आला पिंपल्स. तुझे भी यही जगह मिली थी भाई. एक तो नाक अच्छा नहीं है और ऊपर से तू नाक पे आके बैठ गया. उठली नाही तर घेतला फोन. चुप कर गा. महत्वाचं काम आहे माझं. तुला काय आहे. मला काय नाही ना काय डोळ्यात एवढं बडबड करणारा मूव आहे. अजून काय पाहिजे. खाना नहीं धोया नहीं अभी मैंने मुंह धोया. खाना डायरेक्ट. तर हे लिप बाम आणलेलं जुडिओमधून आणली तशीच ठेवून दिलेली होती. मग काय त्याचं लावायचं मुहूर्त मीच काढलं. जसं बिट्टूला समजलं की मम्मीच्या रूम मध्ये गेली आहे तशीच धावत माझ्या पाठीमागे बिट्टू सुद्धा आली न्यूच्या रूम मध्ये. हा पॅक आम्हाला आला होता 199 रुपयाला. ज्यामध्ये लिप बाम लिप स्क्रब आणि लिपस्टिक असे 3 आलेलं. लिपस्टिक तर एवढी छोटीशी होती आणि मीनू तिच्या फोनवर काम करत होती ड्युटीचं आणि मी रिकामे काम. भरभरून घेतलं सनस्क्रीन आणि लावलं माझ्या चेहऱ्याला. आणि पावडर वगैरे मी यूज करत नसते. टिकली लावली आणि झाली माझी तयारी. लगेच माझ्या रूम मधलं सामान घेते आणि पळून जाते. सर्वच केस विंचरत होते. मग काय बिट्टू म्हणाली माझी पण कंगी करून दे. मला तर पहिला हसूच आला. मग काय घेतली कंगी आणि फिरवली टकलीवरून. अरे सोंगा सोंगा सोंगा. पाणीच नाही वापरते उचलून माझे हात पाय दुखायला लागले. मला काय मस्करी वाटते का. आता सगळ्यांना कडची उचलून अंगात पाणी टाकलं. बगड उचलून. मग किचन मध्ये आल्यानंतर ठेवला मी माझा स्पेशल चहा. ज्यामध्ये भरपूर आलं काळे मिरे तुळशीचे पत्ते आणि दालचिनी आणि अजून बरंच काही. हा होता आणि मिस्टरांचा वेळ झालाय ड्युटीला जायचा. मग म्हटलं त्यांच्यासाठी थोडीशी टोमॅटोची चटणी आणि चपात्या बनवते. ठेवून द्या आता काहीतरी बनवते तुला खायला. काय हवं तू. भाजी पोळी चपाती. तू कधी खाल्ली बिट्टू तुझ्या हाताने. मिस्टरांची एवढी घाई जायची की मी तर उभं राहूनच चहा पिली. इकडे स्वयंपाक आणि एकीकडे माझं चहा आणि बिस्किट खाणं. कारण मला सुद्धा खूप भूक लागली होती. तिथेच मग 1 चपाती एक्स्ट्रा टाकली आणि बिट्टूला सुद्धा जेवण भरवलं. 1 मिनिट बघू. इथे आम्ही दोघे मिळून बनवतोय भाऊजीचा टिफिन. कारण वेळ झालाय भाऊजीचा सुद्धा ड्युटीला जायचा. कचकच भेंडी कापताना माझ्या हाताला लागली सुरी. आणि मी बनवली भेंडी नाही. काय झालं ग. इथे का बसली. घाम आला ना. मग एसी मध्ये जाऊन बस. इथे का बसली. इथे एसी आहे का. ये बाहेर बुद्धू. टकलीला घाम आला. वा एसी. बघ त्याची मम्मी आवाज करताय निघ म्हणते बाहेर. माझ्या मुलाला गरम होत आहे. टकलू. जिकडे मुलं जातील तिकडे बिट्टू धावत त्यांच्या पाठीमागे.
बाला 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 शैतान का काला। अरे ये तो लोहे का दिख रहा है मुझे सीन। हाँ रुको जरा, रुको। कोण त्रास देत आहे बिट्टूला? तुला त्रास देत आहे? अच्छा चिडवत आहे तुला? तुला चिडवणं कधीपासून समजते? ए नको 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 आर्यन, अजिबात चिडवायचं नाही बिट्टूला। झोपलेला आहे तर तू पण झोप बिट्टू, आता आराम कर। एवढ्या गरमी त्यांना काय सुचत आहे? इथे सर्व जेवण, माझं जेवण झालं, प्लेट घेऊन चालली आहे ठेवायला। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशा आहात तुम्ही एकदम मजेत असाल। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत का ते मला नक्की कमेंट करून सांगा। काम आहे म्हणून लोक एसीची हवा पण खाऊ देतात, नाहीतर हकलून देतात। काय म्हणते असं नसते करत मी। बडे तेजस्वी लोक रहते यार। म्हणजे मी बसली तेव्हा मी लावत असते, तू असते की नाही लावत? मग म्हणजे तोच त्याचा अर्थ तोच झाला ना, घुमून फिरून तो तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे काम असलं, जेव्हा काम असलं तू काही म्हणून, जेव्हा काम असलं तेव्हा एसीची हवा देणार। तसं नाही, आता तुझ्या रूम वाह बहन वाह, असं नसते ते, तुझी गलतफहमी आहे ते। गलत फहमी नहीं है, वो जो सही है। और गोल गोल घुमून मला काही सांगू नको, तुम्हाला गोल गोल। काय सुरू आहे? चिवडा काढून बघ बरं कसा काढतो, मला बघायचंय तू कसा काढतो। तुला जमतं की नाही बघू, बघू तरी। तू एवढा मोठा झाला तरी तुला एक काम नाही येत नीट, मला बघू तरी। बापरे पाडलं तरी पण मी उचलणार नाही, त्याला नाही, तू कर। मला बघू दे तुला येते का, त्याला सर्वच येते, नाही ते पण तूच उचलशील पडल्यानंतर, तरच सर्वांना बरोबर येत असते। तिघे इथे बसून बघत आहेत मूवी आणि जसं मानव ऍक्शन करणार तशी बिट्टू ऍक्शन करणार। हे आहे माझं छोटंसं गार्डन। इथे आहे 2-3 प्रकारचे जास्वंदाचे झाडं, तर या झाडाला आलेले आहेत आज 2 फुलं। जाऊन चारी खोलीला झाडू मारला आणि राहिलं होतं अंगण, कारण आता त्यांना जायचं होतं ड्युटीला, वेळ झालेला ड्युटीला। ते म्हणाले अंगण वगैरे तू झाडू मार। इथला मग खराटा फर मारून पूर्ण झाडू काढला। तेवढ्यात आली बिट्टू बघत होती मोबाईल मध्ये, आता तिला काय दिसत होतं काय माहिती, ते जाणे। तेवढ्यात आला आमच्या कामाला काकूंचा फोन की मी आज येणार नाही, तुम्ही भांडी घासून घ्या। मग काय गॅसवर ठेवला मी चहा आणि भांड्यांना म्हटलं तुम्ही जरा थांबा, तोपर्यंत मी चहा घेणार नाही, तोपर्यंत येणार नाही मला एनर्जी। भांडे माझ्या भरोश्यावरती सोडून मॅडम झाल्या इथे तयार आणि निघाल्या ड्युटीसाठी। आताच मी पूर्ण पसारा उचलला आणि वर ठेवून दिलाय, तरी परत इथे पसारा केला। मी पित आहे चहा। बिट्टू नको काढू, मम्मी रागवेल। आता उचलला ना मम्माने, एवढ्या मासूम फेस करतेस, भयंकरच। हा तुमची वाट बघत आहे ती कधीची। चला हो, ती मला सांगत होती, मला चुंगम आणतो म्हणाला, अशी म्हणाली होती मला। चला आता बसा तिच्याकडे, मी भांडी घासते। हो मी भांडी घासत होते, आर्यन मानव बाहेर खेळत होते। बिट्टूकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं, तर मी आर्यनला म्हटलं आरू तिच्याकडे लक्ष दे। तर आरूने तिच्यासाठी बसायला टेबल आणलाय आणि तिला इथे जागा करून दिली आणि ती इथे बसून टीव्ही सुद्धा बघत आहे आणि ते दोघे तिच्याकडे लक्ष सुद्धा देत आहेत। भांडे घासणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही। आता तुम्ही म्हणाल यात काय एवढं, सोपीच आहे भांडे घासणं। मग मी काय म्हणते, द्या मग आवाज तुमच्या नवऱ्याला आणि म्हणा घासा बरं भांडी, घासतात काय म्हणून म्हटलं। सोपी असतं तर त्यांनी घासलंच असतं ना, नाही कशाला म्हटलं असतं। मग तुम्ही घासायला इथे हे चांगलंच काम आहे, घराचे भांडे क्लीन करणं। भांडी घासून झाली होती खूप गरमी। मी अनुच्या रूम मध्ये आली, थोडीशी तयारी केली आणि वारा वगैरे घेतला। आरू म्हणता खूप भूक लागली, मग काय गेली किचन मध्ये आणि पोंगे वगैरे तळून घेतले। मानव, आर्यन, बिट्टू, मी आम्ही चौघांनी सुद्धा पोंगे वगैरे खाल्ले। पोंगे खाऊन हजम सुद्धा झाले नाही तर लागली इथे लसूण काढायला। मी खूप थकली काम करून गप्रा, मला तर झोप यायला लागली, जेवायची पण इच्छा नाही राहिली। तू करून घे स्वयंपाक, तू करून घे पूर्ण स्वयंपाक। मी झोपून राहते ना, जरा सगळं थकली ना मी।
अरे यार थकली आजचे दिवस करना. कशी आहे ग तू? बस यही है क्या हमारी दोस्ती? बस याराना खतम टाटा बाय. आज माझी भाजी वगैरे बनवायची अजिबात इच्छा नव्हती, पण माझ्या हिश्श्यावर आहे म्हटल्यावर मला करावीच लागेल. भाजी वगैरे केली आणि केस वगैरे इकडे नीट केले, पैसे घेतले आणि निघाली किराण्याच्या दुकानात. किराणा शॉपिंग मध्ये घेत होती मी शूट, तर बाजूची ताई माझ्याकडे अशी बघत होती की जसं की मी काही कोणाचा खून करत आहे. किराणाला जास्त वेळ न लावता पटापट जे सामान पाहिजे ते पटापट घेतलं. मी किचन सांभाळते त्यामुळे मला माहिती आहे की मला काय काय लागतं. लगेच आवलं काउंटरवरती ते सुरू होतं. काउंटरवरती आमचं बिल. मी जिथे उभी होती तिथे ठेवलेले होते तांदूळ आणि मला तर ते घ्यायचे नव्हते, पण म्हटलं कशासाठी ठेवले तिथे, थोडासा टाइमपासच करूया म्हटलं, बघूया काय आहे. पाऊस येतो टपक टपक. ये चला चिवताई चला 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 तिकडे नाही इकडे. झोपण्याआधी जोपर्यंत मीनू मम्माची भेट घेत नाही तोपर्यंत बिट्टू काही झोपत नाही. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. काय करा? लाईक करा. साखुरी काला. साखुरी नाही सबस्क्राईब करा. नाही साखरी. अरे साखुरी नाही म्हणत त्याला, सबस्क्राईब म्हणतात. सबस्क्राईब समजलं. हे साखुरी कुठे मिळते तर मग ते मला पण सांगा. आणि आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हाडणे. व्हेरी गुड व्हेरी गुड. गुड गुड बाप्पा. बाय करा आता सर्वांना. नाही बाय नाही करणार, त्यांच्याशी बोलायचंय तुला. काय बोलतेस? मम्मी तू ये. मी तर तुझ्याचकडे आहे ना. अजून काय बोलतेस? अजून लॉलीपॉप दे.